दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून उचलून रुग्णालयात नेलं ते पाहता केंद्र सरकारचा विश्वास हा संवाद आणि लोकशाहीवर नाही तर केवळ दडपशाहीवर आहे असंच त्याच्यातून दिसून येतं. उच्च न्यायालयाच्या एका निकालाचं त्यांनी कारण दिलं असलं तरी त्यामध्ये कुठेही सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवावं असं म्हटलेलं नव्हतं, तर केवळ उपचार द्यावेत एवढंच म्हटलं होतं. परंतु ज्या पद्धतीने या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळतो, वेगवेगळे राजकीय पक्ष पाठिंबा देत आहेत, ते पाहता सरकार घाबरलं असावं आणि त्यांनी हे आंदोलन मोडण्याचा निर्णय घेतला असावा. हे विद्यार्थ्यांची मागणी साधी होती आणि हे सगळे तरुण एकत्र आले होते ते नीट परीक्षेत जो गोंधळ झाला, ज्याच्यामुळे 20 लोकांचा जीव गेला, त्याला जबाबदार असणारे धर्मेंद्र प्रधान हे जे मंत्री आहेत त्यांचा राजीनामा एवढंच त्याच्यामागचं कारण होतं. परंतु सरकारला विद्यार्थ्यांच्या जीवाऐवजी, देशाच्या तरुणांच्या भावनांच्या ऐवजी धर्मेंद्र प्रधानचं मंत्रिपद हे जास्त महत्त्वाचं वाटलं आणि संवादाऐवजी त्यांनी असा निर्णय घेतला. याच्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते विद्यार्थ्यांचं झालं आहे, देशातल्या तरुणांचं झालेलं आहे, लोकशाहीचं झालेलं आहे, देशातल्या लोकांचं झालेलं आहे. ते पाहता सरकारनं हे आंदोलन चांगल्या पद्धतीने हाताळायला हवं होतं, संवाद करायला हवा होता. ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांना पडदे टाकून त्यांचे जे काही शरीराचे हाल होत आहेत ते लोकांना दिसू नये याची काळजी घेतली, डॉक्टरांच्या वेशामध्ये पोलीस गेले, त्याच्यातून या निर्णयामागे कुठलाही हेतू चांगला नव्हता हे सिद्ध होतं. लोकांच्या भावनाची या शासनाला कदर वाटत नाही हे या संपूर्ण प्रकारातून दिसून आलेलं आहे आणि लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनाला आणखी पाठिंबा द्यावा, आपापल्या स्तरावर आंदोलन करावं, 20 तारखेचा मोर्चा अत्यंत यशस्वी करावा, एवढंच आवाहन मी या निमित्ताने करेन.